राज्यातील सर्व शेतकऱ्यांची लॉटरी लागली। राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी ठीक 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान सन्मान निधीचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी वितरित करणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। आता शेतकऱ्यांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांना लॉटरी लागली असं म्हणावं लागेल, परंतु याहून दुःखद बातमी देखील शेतकऱ्यांसाठी आली आहे की आता हे पैसे सर्व शेतकऱ्यांना अजिबात मिळणार नाहीत आणि वाटपाची प्रोसेस देखील जवळपास 1 महिना या ठिकाणी चालणार आहे। म्हणजेच 17 नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी 17 नोव्हेंबरला राज्यातील आता 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्येच 4000 रुपये वितरित होतील। त्यानंतर पुढील टप्पा जो दुसरा आहे तर तो 1 डिसेंबरला पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होईल आणि त्यानंतर 15 डिसेंबरला पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होईल। कारण आता सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांना पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। आता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की निर्माण झाला असेल की एकत्र सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे का वाटप होणार नाहीत। आमच्या सुद्धा मनामध्ये हा प्रश्न आलेला होता। तर बघा, सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला सोडले जाणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जो पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुम्हाला मागच्या वेळी मिळाला होता, तसेच नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मागच्या वेळी जे मिळाले होते तर त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम झाला होता। सरकारने लवकर पैसे सोडून पण हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती लवकर मागच्या वेळी जमा झालेले नव्हते। सरकारने ज्या दिवशी मागच्या वेळी आता पैसे सोडले होते त्यानंतर जवळपास 5 ते 6 दिवसांनी लेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा मागच्या वेळी झाले होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता हा निर्णय घेण्यात आलाय की आता सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळतील आणि दुसरा टप्पा त्यानंतर या ठिकाणी कधी सुरू करण्यात येणार आहे तर लक्षात ठेवा, त्यांना 1 डिसेंबरला दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। शेतकऱ्यांना वेळोवेळी म्हणजे सरकारने पैसे पाठवल्या बँकेच्या खात्यावरती लवकर जमा व्हावेत यासाठी खबरदारी म्हणून ही आता या ठिकाणी निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सोमवारी आता 17 नोव्हेंबर रोजी कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत हेच आपण या ठिकाणी पाहू शकता। राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे वाटपासाठी 3 गट केलेत। बघा, आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यांचे असे 3 गट केले आहेत। म्हणजे सर्वात पहिल्यांदा असे जिल्हे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे निवडण्यात आलेत ज्यांची लोकसंख्या खूप कमी आहे। अशा जिल्ह्यांची निवड पहिल्या दिवशी पहिल्या टप्प्यामध्ये सोमवारी बरोबर दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4000 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। मग आता दुपारी 2ला तर तुम्हाला पैसे येतील सोमवारी किंवा 4ला तर येतील, किंवा तुमचा जिल्हा जर मराठवाड्यातील असेल तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काहींना पैसे येतील। काही शेतकऱ्यांना रात्री 12 वाजेपर्यंत देखील या ठिकाणी पैसे आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। परंतु सरकारने लावलेल्या या ठिकाणी 12 जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये जो सोमवारसाठी 12 जिल्ह्यांची लिस्ट लावल्या तर त्यामध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे या ठिकाणी आता लाभार्थी नसताना सुद्धा अनेक जण लाभ घेत होते। त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। तसेच सरकारने पैसे सोडल्यानंतर पटकन शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा व्हावेत त्यासाठी आता कोणतीही गडबड केली नाही। 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। कधी सोमवारी 17 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि या ठिकाणी 15 डिसेंबर असं 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। शेतकऱ्यांना जर तुम्हाला सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण पाहिजे असेल तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे आणि सरकारने कोणाकोणाला पैसे देणार आहे हे सांगितले नक्की बघा।
शेतकरी बांधवांची डबल लॉटरी या ठिकाणी लागणार आहे। मागच्या वेळी पीएम किसान योजनेचा 2000चा हप्ता आधी सोडला, त्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर लेट नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडला। यामुळे शेतकरी बांधव नाराज होते, कारण शेतकऱ्यांना एकत्रित 4000 रुपये पाहिजे असतं। त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आता सरकारच्या माध्यमातून ही खबरदारी घेतल्या। त्यामुळे आता पीएम किसान योजनेचे 2000, नमो शेतकरी योजनेचे 2000 बँकेच्या खात्यावरती एकत्र मिळणार आहेत। परंतु सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना हे पैसे आता सोडलेले नाही आहेत आणि देणार नाहीये, तुम्ही वाट बघू नका असं देखील आता या ठिकाणी सांगण्यात आले। ते म्हणजे कोणत्याही गरीब शेतकऱ्यावर इथून पुढे अन्याय होता कामा नये। जो नियमामध्ये शेतकरी बसणार नाही त्यांना बाहेर काढण्यात 100% येणार आहे। पहिला पीएम किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्याही नियमानुसार किंवा कोणताही नियम न लावता तुम्हाला पहिला पैसे सोडले जात होते, परंतु याचा गैरफायदा अनेक शेतकरी घेत असल्याचं पाहायला मिळतंय। जे नियमामध्ये बसत नव्हते ते सुद्धा आता हप्ता घेत होते, त्यामुळे गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता। हा होणारा अन्याय सरकारच्या माध्यमातून लक्षात घेऊन आता जवळपास 4 प्रकारचे शेतकरी बांधव या ठिकाणी बाहेर काढले गेले आहेत। त्यांना पीएम किसानचे व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 4000 रुपये दिले जातात, तर त्याची वाट बघू नका असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। मग कोणत्या 4 प्रकारच्या शेतकरी बांधवांना हे पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत, तुम्ही वाट बघू नका सांगण्यात आले। आणि सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 ते रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आता आपण बघणं गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही लक्षात घ्या, आता या ठिकाणी बघा, आजकाल त्या ठिकाणी गल्लोगल्ली सोशल मीडियावर चौकात गावाच्या अनेक भागामध्ये शेतकरी चर्चा करू लागलेत की पीएम किसानचे पैसे कधी येणार। काही जण त्या ठिकाणी खोट्या बातम्या पसरू लागले आहेत की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु ठामपणे शेतकरी बांधवांना कोणी सुद्धा सांगत नाही। खोट्या बातम्या पसरल्यामुळे शेतकरी बांधवांना नेमकं विश्वास कशावर ठेवावा हे सुद्धा या ठिकाणी आता लक्षात येणार। यावर सरकारच्या माध्यमातून एक अधिकृत अपडेट या ठिकाणी आलेलं आहे। ते म्हणजे राज्यातील या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला गट या ठिकाणी सोमवारी असणार आहे, परंतु या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार नाही। म्हणजे आता 4 ते 5 प्रकारचे शेतकरी कोणकोणते आहेत असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, ते सुद्धा झटपट या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया। त्यामुळे तुम्हाला पण या ठिकाणी सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी 4000 रुपये पीएम किसानचे व नमोचे पाहिजे असेल तर सरकारने पहिल्या गटामध्ये पहिल्या त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांचा गट जो आहे तर तो सोमवारसाठी कोणकोणता गट निवडलाय हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणारच आहोत। परंतु 4 ते 5 अटी कोणकोणत्या लावलेत त्या अटीनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा, या ठिकाणी अटी समजून घेऊया आणि झटपट आपण 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समजून घेऊया। पहा, या ठिकाणी 4 नियमानुसार कोणकोणला बाहेर काढण्यात येणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया। आता पहा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय, सरकारने तुम्ही आता पीएम किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा जो काय अर्ज भरला होता तर तो अर्जांची पडताळणी या ठिकाणी आता मशीनच्या द्वारे केली आहे। आणि त्यामध्ये आता तुमचं पॅन कार्ड जे तुम्ही झेरॉक्स अर्ज भरताना दिलं होतं तर ते पॅन कार्ड आणि तुमचं उत्पन्नाचा दाखला जो तलाट्याकडून काढून तुम्ही दिला होता तर ते मागील महिन्यापासून या ठिकाणी चेक करण्यात आले। आणि सरकारच्या माध्यमातून आता हे चेकिंग दरम्यान जवळपास 6 लाख शेतकरी असे सापडले आहेत तर ते त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेला असताना सुद्धा चुकीच्या मार्गाने सरकारला फसवून आतापर्यंत पीएम किसानचे 20 हप्ते, नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत। परंतु अशा शेतकऱ्यांना 8वा हप्ता नमोचा आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता बँकेच्या खात्यावरती येणार नाही, तुम्ही वाट बघू नये अशा प्रकारची कडक सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी देत आहोत। जर तुम्ही सरकारने घातलेल्या अटी व नियमात बसत नसाल तर तुम्हाला लाभ घेण्याचा कोणताही अधिकार नाही। त्यामुळे जर तुम्ही तलाट्याकडून जे काही उत्पन्नाचा दाखला तुम्ही पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना दिला होता तर त्याचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती जर आता 1-2 वर्षांमध्ये गेले असतील तर तुम्हाला हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार नाही। आता बघा, दुसरा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय
त्यामध्ये जवळपास 8 लाख शेतकरी बाहेर निघणार आहेत। ते म्हणजे सरकारने ओरडून सांगितलं होतं की तुम्ही एकाच घरातील फक्त एक व्यक्तीने लाभ घेतला पाहिजे, परंतु शेतकरी बांधव अजिबात सरकारचं ऐकत नाहीत। सरकारने नियम लावलेत, त्या नियमांचं पालन करत नाहीत। शेतकरी काय करतात, त्यांच्या छोट्या मुलाच्या नावावर 2 एकर शेती करतात, बायकोच्या नावावर 2 एकर शेती करतात, स्वतःच्या नावावर 2 एकर, मोठ्या मुलाच्या नावावर 2 एकर, आता त्यांच्या वडिलांच्या नावावर 2 एकर, असं घरातील 4 ते 5 जण PM किसानचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असं त्या ठिकाणी लाभ घेत होते। त्यामुळे सरकारच्या चौकशी दरम्यान आता रेशन कार्डावरची जी नाव आहेत तर त्या घरामध्ये एकदम एकत्रित या ठिकाणी 20,000 एकाच कुटुंबामध्ये 4-5 जणांची मिळून जात आहेत। सरकारला जेव्हा हे समजलं त्यावेळी अपात्र यादी सरकारने लावली आणि त्यामध्ये या ठिकाणी लाखो शेतकरी बांधव अपात्र केले आहेत। बघा, सर्वात मोठे कडक नियम लावलेत। आता सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यातील पहिल्या गटामध्ये शेतकऱ्यांना निवडले ते तर पाहणारच आहोत, परंतु आता तिसरा नियम अत्यंत कडक आहे, ज्यामध्ये लाखो शेतकरी बांधव किती अपात्र ठरणार आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शेतकरी बांधवांनो, तिसरा नियम सर्वात कडक आहे। यामध्ये आता शेतीची अट लावली आहे। आता बघा, तुमची शेती किती एकर असल्यावर तुम्हाला पैसे मिळणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण सरकारने आतापर्यंत PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी शेतीची वगैरे अट लावली नव्हती। आता शेती 20 एकर 30 एकर 40 एकर किती पण शेती असू द्या, तरी पण PM किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांना मिळत होता, परंतु इथून पुढे असा प्रकार अजिबात चालणार नाही। फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आता ही योजना या ठिकाणी चालणार। श्रीमंत शेतकरी यामधून आता बाहेर निघणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे जर तुमची शेती 10 एकर 20 एकर 30 एकर अशा प्रकारे जर जास्त असेल तर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला PM किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा ही जी गोरगरिबांसाठी योजना काढलेत तर याचा लाभ घेता येणार नाही आणि तुम्हाला मिळणार देखील नाही। तुम्ही वाट बघू नका असं सांगण्यात आलंय। मग कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण पैसे येतील याची अपडेट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे, परंतु तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता या ठिकाणी चौथा प्रकार लास्टचा जो या ठिकाणी सांगण्यात आलाय, ज्यामध्ये आता लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत, तर त्या शेतकऱ्यांची आता प्रकार जो आहे तर तो कोणता आहे पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता तुम्ही लक्ष देऊन बघा, चौथा प्रकार आहे। तर यामध्ये काय झाले, सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की फार्मर ID कार्ड त्या शेतकऱ्यांनी काढावं जे खरोखर शेतकरी आहेत आणि आधी पण PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत आणि आता पहिल्यापासून घेत आहेत, परंतु शेतकरी बांधवांनी ऐकलं नाही। चुकीच्या मार्गाने फार्मर ID कार्ड काढलं, आधार कार्ड अपडेट केलं, पहिला त्या ठिकाणी आता पांढरं रेशन कार्ड असताना चुकीच्या मार्गाने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं। अशा जवळपास लाखो शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता अपात्र करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधव हे झाले प्रकार। आता तुम्हाला सांगत आहे की आता सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लॉटरी लागणार आहे, त्यांना 4000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहेत। तर त्या 12 जिल्ह्यातील आता काही महत्त्वाच्या भागामध्ये या ठिकाणी पैसे येणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यांची प्रत्येक तालुक्यांची लिस्ट या ठिकाणी सांगत आहे। तुमच्या जिल्ह्यातील तुमचा तालुका यामध्ये आहे का, सर्वांनी काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 तालुके आहेत, परंतु यामधील फक्त 6 तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत। झटपट 2 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ मिळणार आहे समजून घेऊया। अगदी 2 मिनिटे लक्षपूर्वक बघा। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता PM किसान व नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय जळगाव। तुम्ही जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधव असाल तर काळजीपूर्वक लक्ष द्या। यामध्ये 15 तालुके आहेत। 15 तालुक्यामधील 5 तालुके कमी लोकसंख्या असलेले तालुके या ठिकाणी निवडण्यात आलेत। तर यामध्ये अळमनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर या भागामध्ये पहिला गट या ठिकाणी सोमवारसाठी या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता जालना जिल्हा आहे बघा। जालना जिल्ह्यातील अंबड,
भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यामध्ये आता पीएमचे 2000, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर इकडे लक्ष द्या। या ठिकाणी अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर या भागातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तुमचा जिल्हा व त्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे नक्की पहा। या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला बीड। बीडमधील आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या भागातील शेतकऱ्यांना आता 4000 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील आता खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर या भागातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय लातूर। यामध्ये औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ या भागातील शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला पीएमचे नमोचे त्या ठिकाणी 4000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।